This topic is hemophilia. आज आपण बघणार आहोत hemophilia. What is mean by hemophilia? Hemophilia is a inherited disorder in which blood does not clot normally. हिमोफिलिया हा काय आहे? हिमोफिलिया हा एक इनहेरिटेड डिसऑर्डर आहे. इनहेरिटेड म्हणजे अनुवंशिक. इनहेरिटेड डिसऑर्डर आहे इन विच ब्लड डज नॉट क्लॉट. अशा डिसऑर्डर ज्याच्यामध्ये ब्लड हा क्लॉट होत नाही. हिमोफिलियाचा अर्थ काय झाला मग? हिमोफिलिया हा एक डिसऑर्डर आहे ज्यात ब्लड नॉर्मली क्लॉट होत नाही. जर आपल्याला एखादी जखम झाली तर जखमेमधून ब्लिडिंग होते. ती ब्लिडिंग काही वेळाने थांबते कारण की त्या ठिकाणी ब्लड क्लॉट तयार होतो. पण काही केसेसमध्ये ब्लड क्लॉट तयार होत नाही किंवा मग ब्लड क्लॉट तयार होण्यासाठी फार जास्त वेळ लागतो. नॉर्मल क्लॉटिंग टाईम आहे 4 to 10 मिनिट्स. पण काही कंडिशनमध्ये काय होतं, 10पेक्षा जास्त मिनिट जर लागत आहे ब्लड क्लॉट होण्यासाठी किंवा रक्त थांबण्यासाठी, तेव्हा त्या व्यक्तीमध्ये हिमोफिलिया हा डिसऑर्डर असू शकतो. ओके. हिमोफिलिया इज अ डिसीज दॅट कॉज प्रॉब्लेम विथ अ ब्लड क्लॉटिंग. ओके. तर हिमोफिलिया काय आहे? हिमोफिलिया एक डिसीज आहे ज्यामध्ये ब्लड क्लॉटिंग होत नाही किंवा ब्लड क्लॉटिंगशी रिलेटेड हा एक डिसीज आहे. फॉर क्लॉटिंग देअर ब्लड टेक्स लॉंगर टाईम दॅन द नॉर्मल टाईम. अशा व्यक्तींमध्ये ब्लड क्लॉट होण्यासाठी नॉर्मलपेक्षा जास्त टाईम लागतो. देअर फॉर मोर ब्लिडिंग ऑकर दॅट रिझल्ट्स इन मोर ब्लड लॉस. आणि जर लवकरात लवकर ब्लड क्लॉट झालं नाही, रक्त थांबलं नाही, तर रक्त थांबणे म्हणजे काय? ब्लड क्लॉटिंग जर झालं तरच रक्त थांबेल. पण ज्यामध्ये ही प्रोसेस फार लेट होते त्याच्यात काय होणार? जास्तीत जास्त प्रमाणात ब्लड हे लॉस होईल, ब्लड वाहून जाईल. ओके. सो types of hemophilia. There are 3 types of hemophilia: hemophilia A, hemophilia B, hemophilia C. Now we are going to study the first one, hemophilia A. Hemophilia A is also known as classic hemophilia. Hemophilia A ला आपण classic hemophilia असं म्हणू शकतो. ठीक आहे. Hemophilia A is caused by lack of blood clotting factor 8. तर हा हिमोफिलिया कशामुळे होतो? जर एखाद्या पर्सनमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर, वेगवेगळे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर आहेत, त्यापैकी जो ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8 आहे, जर एखाद्या पर्सनमध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर 8 हा नसला किंवा मग फारच कमी प्रमाणात असेल तर आपण त्याला सांगू शकतो की त्याला हिमोफिलिया ए झालेला आहे. ॲप्रॉक्सिमेटली 80% ऑफ हिमोफिलिया हॅव ए टाईप. आणि वरील टाईप जे आपण बघितले 3 टाईपमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारा म्हणजे 80% लोकांमध्ये हिमोफिलिया ए असतो. अबाउट 70% ऑफ पीपल विथ हिमोफिलिया ए हॅव सिव्हिअर फॉर्म. आणि हिमोफिलिया ए मधल्या लोकांमधील 70% लोक असे असतात ज्यांच्यामध्ये हिमोफिलिया ए हा फार सिव्हिअर असतो, फार डेंजर लेवलवर असतो. इट इज पास डाऊन फ्रॉम पॅरेंट टू चिल्ड्रेन. हा पॅरेंटपासून चिल्ड्रेनकडे जातो. त्यालाच आपण म्हटलं होतं इनहेरिटेड डिसऑर्डर. ओके. It is passed down from parent to children. About 1/3 of cases found have no previous family history. आणि 1/3 जे केसेस आहेत त्याच्यामध्ये काय होतं की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणालाही अशा प्रकारे हिमोफिलिया झालेला नाही. द जीन फॉर हिमोफिलिया ए इज कॅरीड ऑन अ एक्स क्रोमोझोम. आता हिमोफिलिया ए याचा जो आहे जीन तो असतो एक्स क्रोमोझोमवर. आता हिमोफिलिया एचा जीन म्हणजे काय? तर हिमोफिलिया ए हा कोणामुळे होतो? ड्यू टू लॅक ऑफ क्लॉटिंग फॅक्टर 8. तर क्लॉटिंग फॅक्टर 8चा जीन असतो एक्स क्रोमोझोमवर. ओके. हिमोफिलिया इज इनहेरिटेड इन ॲन एक्स लिंक्ड रेसेसिव्ह मॅनर. आणि हिमोफिलिया हा कधी होणार?
जेव्हा एक्स क्रोमोझोम हा रेसेसिव्ह फॉर्ममध्ये असेल तेव्हा, रेसेसिव्ह म्हणजे फक्त एकच एक्स क्रोमोझोम प्रेझेंट असेल तेव्हा. या मेलमध्ये आहे एक्स, जर आपण कन्सिडर केला तर हा रेसेसिव्ह फॉर्ममध्ये आहे, म्हणजे हा जोडीमध्ये नाही. फिमेलमध्ये हा जोडीत आहे. ओके, तर हिमोफिलिया एमध्ये केव्हा होणार? जर एक्स क्रोमोझोममध्ये म्युटेशन झालेलं आहे क्लॉटिंग फॅक्टर 8च्या जीनमध्ये. ओके, तर तो केव्हा एक्सप्रेस होईल? जेव्हा तो रेसेसिव्ह फॉर्ममध्ये असेल तेव्हा. आता मेलमध्ये एक फक्त सिंगल एक्स आहे. जर हा डिफेक्टिव्ह असेल तर या मेलमध्ये हिमोफिलिया ए आढळेल. पण फिमेलमध्ये जर आपण कन्सिडर केला, समजा दोघांपैकी एका एक्समध्ये जर डिफेक्टिव्ह जीन आहे, पण त्याच वेळेस दुसऱ्या एक्सवर हेल्दी जीन असतो, त्यामुळे या पर्सनमध्ये फिमेलमध्ये आपल्याला हिमोफिलिया ए सापडणार नाही, जरी तो त्याच्यावर असला तरी. आता असल्यामुळे डिफेक्टिव्ह जीन असल्यामुळे याला काय होतं, हा पेशंट नाही बनत, तर फिमेल बनतात कॅरियर्स. ओके, तर अशा प्रकारे हिमोफिलिया इज इनहेरिटेड इन एक्स लिंक्ड रेसेसिव्ह मॅनर. ओके, फिमेल इनहेरिट 2x क्रोमोझोम. फिमेलमध्ये 2 एक्स असतात, वन फ्रॉम देअर मदर अँड वन फ्रॉम देअर फादर. एक वडिलांकडून एक्स आलेला असतो या प्रकारे, आणि एक आईकडून. मेल इनहेरिट an X chromosome. Male has only one X chromosome, and that is inherited from his mother. आणि तो X कोणाकडून आलेला असेल? त्याच्या मदरकडून. आणि Y कोणाकडून आलेला असेल? त्याच्या फादरकडून. That means if a son inherit an X chromosome carrying hemophilia from his mother, then he will have hemophilia. जर एखाद्या मुलाच्या आईला जर हिमोफिलिया असेल तर त्या मुलामध्ये पण त्या मुलाला हिमोफिलिया होईल. ओके, इट मीन्स दॅट फादर कॅनॉट पास हिमोफिलिया ऑन टू देअर सन. याचा अर्थ काय झाला की वडिलांकडून हिमोफिलिया ए हा त्याच्या मुलामध्ये येत नाही. If daughters have infected X chromosome with other healthy X chromosome, if daughter have infected X chromosome with other healthy X chromosome, डॉटरमध्ये काय असतात? 2 एक्स असतात. एक इन्फेक्टेड असला तर दुसरा हेल्दी असेल, तर या कंडिशनमध्ये काय होणार? then she will not suffer from hemophilia. एक हेल्दी क्रोमोझोम असल्यामुळे त्या डॉटरमध्ये, त्या मुलीमध्ये हिमोफिलिया होणार नाही. बिकॉज इट इज एक्स लिंक्ड रेसेसिव्ह मॅनर. कारण की हा एक्स लिंक्ड रेसेसिव्ह मॅनर आहे. जेव्हा एक्स हा एकटा प्रेझेंट असेल, आणि तो एकटा कुठे प्रेझेंट असतो? मेलमध्ये, म्हणून तो फिमेलला होत नाही. ॲज इट शोज इट्स इफेक्ट only when single X chromosome is present. Okay, therefore only male will suffer from this hemophilia A. ओके, म्हणून सिंगल एक्स फक्त मेलमध्ये प्रेझेंट असतो, म्हणून मेल याच्यातून सफर होतात. फिमेलमध्ये काय होणार? फिमेलमध्ये जरी एक ॲबनॉर्मल क्रोमोझोम असला तरी ती फिमेल हिमोफिलिया ए मधून सफर होत नाही, तर ती ॲज अ कॅरियर म्हणून ॲक्ट होते. फॉर अ फिमेल कॅरियर, जर फिमेल कॅरियर असेल, देअर आर 4 पॉसिबल आउटकम्स फॉर ईच प्रेग्नन्सी. तर तिच्या प्रत्येक प्रेग्नन्सीमध्ये तिला जे मुलं होतील त्याच्यामध्ये या खालीलपैकी एक कंडिशन असते. तर पहिली कंडिशन आहे गर्ल हू इज नॉट कॅरियर. गर्ल असेल जी कॅरियर नसेल. दुसरी कंडिशन असेल की गर्ल कॅरियर आहे. तिसरी कंडिशन असेल की बॉय हा विदाऊट हिमोफिलिया असेल. आणि चौथी कंडिशन आहे की मुलाला हिमोफिलिया झालेला असेल. हे आपण या डायग्राममध्ये बघू शकतो, या चार्टमध्ये दिलेलं आहे. समजा ही आहे फिमेल विथ एक्स हेल्दी क्रोमोझोम अँड एक्स अफेक्टेड क्रोमोझोम. ओके, हा हिमोफिलियाचा याच्यावर
क्लॉटिंग फॅक्टर 8चा जीन म्युटेट झालेला आहे, डिफेक्टिव्ह आहे, फॉल्टी आहे. आणि जो मेल आहे त्याच्यामध्ये एक एक्स आहे, हेल्दी एक्स आणि हेल्दी वाय. जर यापैकी हे दोन गॅमेट, एक्स गॅमेट आणि वाय गॅमेट हे जर फ्यूज झाले तर एक्स म्हणजे फिमेल तयार होईल, पण ही फिमेल असेल हेल्दी, कारण की हेल्दी एक्सने ती तयार झालेली आहे. हेल्दी एक्स आणि हेल्दी वायने तयार होणार XY असतो मुलासाठी, मेलसाठी. तर हेल्दी बॉय तयार होणार कारण की हेल्दी एक्स या ठिकाणी यूज झालेला आहे. जेव्हा या फिमेलमधला अफेक्टेड एक्स क्रोमोझोम आणि हेल्दी एक्स क्रोमोझोम हे मिक्स झाले तर त्यांच्यापासून 2 एक्स, पण त्यापैकी एक अफेक्टेड आहे आणि एक हेल्दी आहे, तर त्यामध्ये फिमेल असेल कॅरियर. आणि हीच कंडिशन जेव्हा एक्स आणि वायमध्ये आपल्याला बघायला मिळते. XY म्हणजे बॉय, ओके, मेल. तर एक्स अफेक्टेड आणि वाय हेल्दी, तर काय होणार, बॉय विथ हिमोफिलिया. तर अशा प्रकारे या ठिकाणी या कंडिशन्स असतात. अबाउट द डायग्नोसिस ऑफ हिमोफिलिया ए. डायग्नोसिस म्हणजे काय, निदान. आपण कसं काय ओळखू शकतो की एखाद्या पर्सनला हिमोफिलिया झालेला आहे, तर त्याचं आपल्याला डायग्नोसिस करावं लागतं, निदान करावं लागतं. ओके. क्लॉटिंग फॅक्टर, तर यासाठी आपण कसं काय ओळखू शकतो की क्लॉटिंग फॅक्टर टेस्ट असते. दिस इज कॉल्ड ॲज एसे. या टेस्टला आपण एसेसुद्धा म्हणतो. विल शो द टाईप ऑफ हिमोफिलिया अँड severity or how much clotting factor the person produces on their own. याच्यामध्ये आपण काय काय बघू शकतो या टेस्टमध्ये की कोणत्या टाईपचा हिमोफिलिया आहे, त्याची सिव्हिरिटी किती आहे, तो माइल्ड आहे की सिव्हिअर आहे, हे आपण बघू शकतो सिव्हिरिटी. किंवा मग आपण बघू शकतो की तो पर्सन स्वतः किती प्रमाणात क्लॉटिंग फॅक्टर तयार करत आहे, हे आपण त्या टेस्टमध्ये बघू शकतो. नेक्स्ट पॉईंट आहे ट्रीटमेंट. हिमोफिलिया एची ट्रीटमेंट. द मेन मेडिकेशन टू ट्रीट हिमोफिलिया ए इज कॉन्सन्ट्रेटेड फॅक्टर, F फॉर फॅक्टर 8 प्रोडक्ट कॉल्ड क्लॉटिंग फॅक्टर. याच्या ट्रीटमेंटसाठी आपण काय करू शकतो, कॉन्सन्ट्रेटेड फॅक्टर 8 हा यूज करू शकतो. आता कॉन्सन्ट्रेटेड फॅक्टर 8 काय आहे, तर हिमोफिलिया एमध्ये काय होणार, त्या पर्सनच्या बॉडीमध्ये फॅक्टर 8 हा तयार होत नाही, तर आपण त्याला बाहेरून देतो. ओके. त्यालाच आपण फॅक्टर 8 किंवा F8 प्रोडक्ट असं म्हणतो. ओके. देर आर 2 टाईप्स ऑफ क्लॉटिंग फॅक्टर. 2 प्रकारचे क्लॉटिंग फॅक्टर आहेत. फॅक्टर 8च 2 प्रकारे तयार होतो, त्यामुळे त्याचे 2 टाईप, प्लाझ्मा डिराईव्ह, प्लाझ्मापासून तयार झालेला, आणि रिकॉम्बिनंट, आणि रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजीने तयार केलेला. प्लाझ्मा डिराईव्ह फॅक्टर इज मेड फ्रॉम ह्युमन प्लाझ्मा. ह्युमन प्लाझ्मापासून जो फॅक्टर 8 तयार केलेला असतो त्याला आपण प्लाझ्मा डिराईव्ड फॅक्टर 8 असं म्हणू. आणि जो रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीने तयार केलेला असेल त्याला रिकॉम्बिनंट फॅक्टर 8 असं म्हणू. ओके. रिकॉम्बिनंट फॅक्टर प्रोडक्ट आर डेव्हलप इन अ लॅब. ओके. लॅबमध्ये तयार होतात थ्रू द यूज ऑफ DNA टेक्नॉलॉजी. 70% ऑफ द हिमोफिलिया कम्युनिटी टेक रिकॉम्बिनंट फॅक्टर 8 प्रोडक्ट. आणि जेवढे काही पेशंट आहेत हिमोफिलिया एमध्ये, त्याच्यामध्ये 75% लोक रिकॉम्बिनंट फॅक्टर 8 हा यूज करतात. प्लाझ्मा डिराईव्ड फॅक्टर 8 का यूज करत नाही, कारण की याच्याबरोबर काही ब्लड रिलेटेड प्रॉब्लेमसुद्धा असतात किंवा ब्लड रिलेटेड पॅथोजन्ससुद्धा ट्रान्सफर होऊ शकतात. तर हा रिस्क अवॉइड करण्यासाठी रिकॉम्बिनंट F8 प्रोडक्ट 75% लोक 75% केसेसमध्ये यूज होते, ते फार सेफ असल्यामुळे. दीज फॅक्टर थेरपीज आर इंजेक्टेड इन टू द वेन. आणि कशाप्रकारे ते बॉडीमध्ये, पेशंटच्या बॉडीमध्ये इन्सर्ट केले जातात, इंजेक्ट केले जातात, तर वेगवेगळ्या थेरपीमध्ये इंजेक्शन्स हा वेनमध्ये दिला जातो. ओके. ब्लड कॅरी करणारे वेन्स असतात, आर्टरीज असतात. ओके. तर वेनमध्ये, हँडच्या आर्ममध्ये, ओके, हँडचा आर्म जो असतो आपल्या हाताचा वरचा बाजू, त्या ठिकाणी, त्या आर्ममध्ये ज्या ठिकाणी आपण नॉर्मली इंजेक्शन घेतो ते,
तो भाग हाताचा, और थ्रू द पार्ट इन द चेस्ट, आणि छातीच्या पार्टमध्ये सुद्धा डायरेक्ट आपण आपल्या चेस्टमध्ये सुद्धा ते इंजेक्ट करू शकतो. फॅक्टर 8. तर अशा प्रकारे याचे ट्रीटमेंट असते.